झी 24 तास एक पाऊल पुढे। नाट्य दरबारात तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सुट्टी सुरू झाली की नाटक वेड्यांची पावलं वळतात ती कार्यशाळेकडे। वामन केंद्रे यांची कार्यशाळा कधी सुरू होते याची वाट तर सगळेच पाहत असतात आणि नुकतीच ती कार्यशाळा सुरूही झाली। चला तर मग थेट तिथेच जाऊया। आपण त्या शब्दाला उत्तर देणारे शब्द वापरायचे। ही आहे वामन सरांची कार्यशाळा। उन्हाळ्याची सुट्टी लागली की वेध लागतो वामन सरांच्या कार्यशाळेचा। नाट्य प्रशिक्षक वामन केंद्रे यांच्या अभिनय कार्यशाळेचं यंदा 26वे वर्ष। दरवर्षी नवा ग्रुप, नवा उत्साह, नवी एनर्जी घेऊन येतो असं म्हणतात वामन केंद्रे। बेसिक त्याचं स्ट्रक्चर असतं, पण घेण्याची तऱ्हा ज्याला म्हणूया, काही वेळेला एक्सरसाइज बदलतात, काही वेळेला त्यातल्या प्रशिक्षणाचा नूर ज्याला म्हणतो तो बदलतो, पण मुळामध्ये अभिनय म्हणजे काय आहे, नाटक म्हणजे काय आहे, मग अभिनयाच्या किती प्रकारे तो आपल्याला करता येऊ शकेल, त्याचे प्रकार काय आहेत, किती शैलीतून आपल्याला अभिनय साधता येऊ शकतो, त्याचं संपूर्ण या गोष्टींचा सायंटिफिक अप्रोच काय आहे, मग भूमिकेचा अभ्यास म्हणजे काय असतं, त्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी काय काय करावं लागतं, अभ्यास केल्यानंतर भूमिका कळल्यानंतर ती उभी करणं किंवा प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठीच्या काय सायंटिफिक अप्रोचेस आहेत, काय काय मेथड्स आहेत, त्या सगळ्या मेथड्समधून विद्यार्थ्यांना जावं लागतं किंवा न्यावं लागतं। आणि स्वभाव बदल म्हणजे काय, शरीर बदल म्हणजे काय, आवाज बदल म्हणजे काय, शरीर भाषा म्हणजे काय, नॉन व्हर्बल आणि व्हर्बल लँग्वेज म्हणजे काय, हे सगळं मला असं वाटतं की तुम्हाला त्याचा अनुभव द्यावा लागतो। स्पीच एक्सरसाइज, थिएटर गेम्स, शारीरिक व्यायाम आणि नाट्य प्रशिक्षण असं या कार्यशाळेचं स्वरूप असतं। वामन सरांचं नाव भरपूर ऐकून होतं मी, गौरी केंद्राचं खूप नाव ऐकून होतं आणि कधी ना कधी असं वाटत होतं की आपल्याला अभिनय शिकायला पाहिजे, कारण मी एक ज्युनियर आर्टिस्ट आहे। ज्यावेळेस मी कुठल्या तरी मालिका कशाला जात असेल ना तर मी खूप अडकायला होतो, त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण अभिनय शिकायला पाहिजे। मास्टर्स कंप्लीट झाल्यावर मी ॲज अ रिसर्चर काम करते गव्हर्नमेंट बरोबर, पण आता ते कंप्लीट झाल्यावर एक परत ऍक्टिंगशी रिकनेक्ट व्हावं असं वाटलं। वामन सरांच्या कार्यशाळेमुळे त्यांच्यातल्या कलागुणांना नक्कीच वाव मिळणार यात शंकाच नाही। झी 24 तास साठी निलिमा कुलकर्णी, मुंबई। मित्रहो, नाट्य दरबारात आता मी घेतोय तुमची रजा। पुन्हा लवकरच भेटूया नाटकांच्या राज्यात। पाहत राहा झी 24 तास। झी 24 तास एक पाऊल पुढे।